तुम्हाला सांगू, आधी मी खूप अशी बारीक होती आणि आता ना मी एवढी जाड झाली. तुम्हाला सांगू याचं कारण आहे ना फक्त माझं डिलेव्हरी झाल्याच्या नंतर एवढी शरीराची वाट लागली ना, तुम्हाला काय सांगू. 50 किलोची बाई जवळपास 80वर आली. याचं मला खरंच खूप विचित्र वाटत होतं, पण जाऊ द्या. आणि आज घरात थोडंसं वाद झाल्यामुळे मुलांना थोडंसं फिरवून आलं. दादर माटुंगा साईन सगळीकडे फिरायला गेली. हार्दिकला पण थोडंसं बाहेर वगैरे खायचं होतं, तर म्हटलं चल बाबा जरा फिरून यावं. सगळ्यात आधी तर पेट्रोल पंपावर गेली, पेट्रोल वगैरे भरून आणलं, कारण गाडीमध्ये पेट्रोलच नव्हतं. 5-6 दिवस गाडी उभी होती, पण म्हटलं चला गाडीचा पण थोडासा व्यायाम झाला पाहिजे. आपला व्यायाम नाही झाला तर आपले कसे हातपाय करतात, तसंच गाडीचं पण असतं. म्हणून तर जरा जाऊन आली. आणि तुम्हाला सांगू का, तिकडे मग मस्त अशी दहीपुरी वगैरे खाल्ली. हार्दिकला भूक लागली होती. मम्मी चल मला काहीतरी खायचंय. म्हटलं चल बाबा. मग दहीपुरी वगैरे घेतली आणि काही रगडा पॅटीस वगैरे घेतलं. मज्जा केली, कारण कसं आहे डोक्यामध्ये विचार असतात. तर मुलांना आपण फिरवून नाही आणणार तर कोण आणणार. शेवटी मुलं लहान आहे, मुलांना बाहेरची दुनिया दाखवणं खरंच जरुरी आहे. मग तिकडे आम्ही गेलो, मस्त एन्जॉय वगैरे केला. कारण रिदिशा तर घरामध्ये झोपली होती म्हणून तिला नाही नेलं, आम्ही दोघंच गेलो होतो. आणि तुम्हाला सांगते, एक असा रस्ता आहे माझ्या आयुष्यामध्ये की त्या रस्त्यावर गेली ना की मला अक्षरशः रडायला येतं. खरंच त्या रस्त्याशी माझ्या कशा खूप अशा आठवणी जोडल्या आहेत. तुम्हाला सांगते पुढे. रगडा पॅटीस खाता खाता म्हणजे मुलीची आठवण आली की काय करत असेल. ती तर झोपली होती, पण म्हटलं थोडंसं जाऊया, कारण तिला पण पकडायला हा असं एवढा अजून मोठा नाही आहे. मग मला पण भीती वाटते, उगाच पडला बिडला याने काय पकडलं नाही. ती कशी मस्ती करते गाडीवर, त्याच्यामुळे तिला आणलंच नव्हतं. मग इथे 80 ते 90 रुपयाची आम्ही पाणीपुरीच, इकडे एवढं महाग होतं म्हणजे लोक ना एवढं महाग विकतात की तुम्हाला काय सांगू. सिलेंडर नसल्यामुळे कारणाने 10 ते 15 रुपये प्रत्येक गोष्टीवर वाढलेले तर आहेतच, पण त्याच्यामध्ये 5-6 पुऱ्या होत्या त्याच्यात, पण आता त्यांनी एक पुरी कमी केली. आणि तुम्हाला सांगू, सुकी पाणीपुरी जी असते ना, ती जी लास्टला, ती पाणीपुरी खाल्ल्याशिवाय असं वाटतच नाही की आपण पाणीपुरी वगैरे खाल्ली. इथे भरपूर वेळ आहे ना, म्हणजे अक्षरशः एरियातले लोकंसुद्धा मला बघत होते, पण म्हटलं बघू द्या, मला काही फरक नाही पडत. 40 लोक आले तरी आपल्याला घंटा फरक पडत नाही. त्याला म्हटलं खा बाबा पटपट, कारण संध्याकाळी 6 वाजत आले होते आणि रिदिशा पण उठायची वेळ झाली होती. आणि ती कसं आहे, मी नाही दिसली ना की रडायला लागते. ती अजून पण माझ्याशिवाय राहत नव्हती. आधी तरी राहायची ती, म्हणजे मी 3 वर्षाची मुलगी टाकून कामाला जायची ना. हाच हार्दिक माझा 3 वर्षाचा होता तेव्हापासून मी कामाला जायची. हा राहायचा, माझी सासू तेव्हा सांभाळायची. आता कसं आहे, सगळं पालटलं. आता प्रत्येकाचे दिवस काही सारखेच नसतात, सगळ्या गोष्टी चेंज होत असतात आयुष्यामध्ये. माझ्याही गोष्टी चेंज झाल्या. मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. आता मुलांना पण सगळं सांभाळावं हे ते. मिस्टरांना 2 दिवस दिल्लीला गेले होते, त्यांना म्हटलं आता तुम्ही घरात बसा, आम्हाला फिरून येऊ द्या. म्हणून मग म्हटलं चल बाबा थोडंसं जाऊया. मग याच्या स्कूलकडे पण जायचं होतं. स्कूल वगैरे म्हणजे बऱ्याच असं त्याला सगळे स्टेशन मी फिरवून आणले, कारण माझी पण प्रॅक्टिस नाही. किती दिवस झाले मी गाडी चालवली नाही, कारण कसं माणूस कसं आहे, गाडी शिकतो पण त्याच्यानंतर ड्रायव्हिंग आहे ना, माणूस कधीच विसरू शकत नाही. 3 वर्षानंतर मी गाडी हातामध्ये घेतली. त्याच्यानंतर मग इकडे पाणीपुरी वगैरे खाल्ली. थोडंसं पाणी होतं आमच्याकडे, पाणी वगैरे घेतलं आणि त्याला म्हटलं चल. संध्याकाळी जास्त ट्रॅफिक झाली ना की गाडी काढायला खरंच खूप प्रॉब्लेम येतो. आणि आमचा हार्दिक ट्रॅफिकमध्ये खूप घाबरतो. म्हणजे मी गाडी चालवत असली ना तर सारखं ओरडत असतो, मम्मी असं, मम्मी तसं, मम्मी असं. मग मला राग येतो. मी म्हणते तू एक तर शांत बस, ओरडू नकोस, म्हणजे मला गाडी व्यवस्थित अशी चालवता येईल. पण विनाकाराच उगाच चिडचिड केली ना की मग मला संताप होतो. मुलांचं तसंच असतं, म्हणजे त्याला असं वाटतं मम्मी पडेल का, मला असं वाटतं मी पडली तर मला ठीक आहे, पण मुलाला लागता कामा नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मुलं पडले तर कसं. आणि हाच तो रस्ता आहे बघा. या रस्त्यावर आल्यानंतर आहे ना मला खूप रडायला होतं, कारण जवळपास 3 वर्ष मी इथे गाडी शिकवली. मी ड्रायव्हिंग शिकवली. वजन कमी झालं, PCODचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला राहत नव्हतं. लगेच मला रिदिशा आली, त्याच्यानंतर मी घरी आली. हे काय एवढं हलतंय मला कळतच नव्हतं. इंडक्शनवर मी दूध तापवायला ठेवलं होतं, पण अक्षरशः टोप आहे ना तो एवढा नाचतोय. आता बघा मी टेम्परेचर कितीचं ठेवलं आहे, 450चं ठेवलं आहे, पण काय होत असेल मला कळतच नाही आहे. तर आज मी आली होती स्कूलला. माझा रिझल्ट आहे. 11:30ला त्यांचा रिझल्ट. मी सगळं पाणी पिलं रे, सगळंच पाणी पिलं. आलू आवणार आहे आमचा.